आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संविधान दिन साजरा करायला आपण सुरुवात केली। हे 2025 वर्ष संविधानाला आपल्या देशाला मिळून 75 वर्ष पूर्ण झाले, म्हणून भारतीय जनता पक्षाने संबंध देशभर संविधान गौरव अभियान साजरा करायचं ठरवलं। येणाऱ्या 25 तारखेपर्यंत हे अभियान देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत, हा आमचा मानस आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, सरचिटणीस विनोद तावडेजी, महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून लालसिंग आर्यजी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि अमित गोरखेजी जे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते या अभियानाचे महाराष्ट्राचे संयोजक आहेत आणि आपल्या मराठवाड्यातनं मला सहसंयोजक म्हणून या अभियानाची जबाबदारी देण्यात आली। या अभियानाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसनी भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्याला देशाला संविधान मिळाल्या क्षणापासून ज्यावेळी आपण लोकशाही खऱ्या अर्थाने अवलंबली त्यावेळीपासून वारंवार संविधानाचा केलेला अपमान, या लोकशाही प्रधान देशामध्ये संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केलेला अवमान, बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचा वारंवार झालेला अपमान आणि बाबासाहेब हयात नसताना सुद्धा त्यांना दुय्यम स्थान, त्यांच्या विचारांचा गौरव करण्याच्या ऐवजी सदैव घराणेशाहीचा पुरस्कार काँग्रेसने केला। हा विचार घेऊन आम्ही संविधानाचा खऱ्या अर्थाने गौरव हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात 2014 पासून आणि त्याआधी सन्माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये जो करण्यात आला, हा विचार आणि संविधानाचा हा गौरव आम्ही लोकांमध्ये